नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र MCCET 2026 या एक्झामसाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि त्यामध्ये मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक्स जो विषय आहे तिथले पीवायक्यू प्रश्न जे आहेत त्याची आपण आज प्रॅक्टिस करणार आहोत. हे पीवायक्यू प्रश्न तुम्हाला करायलाच पाहिजे. त्यामुळे त्याचे ट्रिक्स कशा करायचे आणि कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करायचे ते आपण इथे पाहणार आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आली आहे महाराष्ट्र MCCET एक्झाम 2026 यासाठीची रिकॉर्डेड बॅच, ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, सोबतच फुल सिलेबस MCQ सिरीज सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 2000 रुपये. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, अ बोट कॅन ट्रॅव्हल with a speed of 13 km per hour in a still water. If the speed of stream is 4 km per hour, find the time taken by the boat to go 68 km downwards. ठीक आहे. तर आपल्याला स्टील वॉटरचं दिलेलं आहे, जे आहे 13 किलोमीटर. यू आहे 13, व्ही आहे 4 आणि डिस्टन्स इज 68. ठीक आहे. तर डाऊन स्ट्रीम स्पीड काय, यू प्लस व्ही म्हणजे 13 + 4 म्हणजे 17 किलोमीटर पर अवर. ठीक आहे. आणि आपला फॉर्म्युला काय, टी इज इक्वल टू डी बाय स्पीड. डिस्टन्स आहे 68, स्पीड आहे 17 आणि आपल्याला किती वेळ लागणार आहे, आपल्याला लागणार आहे 4 तास. अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. A man's speed with a current is 15 km per hour and the speed of current is 2.5 km per hour. The man's speed against the current is, डिस्टन्स किती आहे 15 km per hour, एस किती आहे स्पीड 2.5. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल, मॅनची स्पीड फाइंड करावी लागेल. ठीक आहे. टी इज इक्वल टू यू प्लस एस. टी किती आहे 15, यू प्लस 2.5, यू इज इक्वल टू 15 मायनस 2.5 म्हणजे 12.5 किलोमीटर पर अवर. ठीक आहे. त्यानंतर आहे आपल्याला आता मॅन स्पीड अगेन्स्ट द करंट. मॅनची स्पीड काय आहे अगेन्स्ट द करंट, अगेन्स्ट द करंट मॅक. यू इज इक्वल टू यू मायनस एस म्हणजे 12.5 मायनस 2.5 म्हणजे 10 किलोमीटर पर अवर. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, 10 किलोमीटर पर अवर स्पीड आहे अगेन्स्ट द करंट. ठीक आहे. इथे काय विचारलं होतं आपल्याला, मॅनची स्पीड जी आहे ती स्टील वॉटरमध्ये पण विचारलेली आहे आणि अगेन्स्ट द करंट मध्ये पण विचार. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अ बोट रनिंग अपस्ट्रीम टेक्स 8 hours 48 minutes टू कव्हर अ सर्टन डिस्टन्स while it takes 4 hours to cover the same distance running downstream. What is the ratio between the speed of the boat and speed of the water current respectively? अपस्ट्रीम जे आहे 8 hours 48 minutes आहे. ठीक आहे. तर मग म्हणजे किती 0.8 hour. 8 + 0.8 इज इक्वल टू 8.8 hour. डाऊनस्ट्रीम आपल्याला आता आपल्याला माहिती आहे अपस्ट्रीमची स्पीड आपण कसं काढतो, यू मायनस व्ही. डाऊनवर्सची स्ट्रीम काढतो यू प्लस व्ही. इक्वेशन डी इज इक्वल टू यू मायनस व्ही इंटू 8.8, यू प्लस व्ही इंटू 4. म्हणजे आता आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करावे लागेल. 8.8 यू मायनस व्ही इज इक्वल टू 4 यू प्लस व्ही. आता आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे. 2.2 u minus v is equal to u plus v. 2.2 u minus 2.2 v u plus v. 2.2 u minus u is equal to v plus 2.2 v. 1.2 u is equal to 3.2 v. मग u आणि v 3.2 divided by 1.2 म्हणजे 32. 12 म्हणजे 8/3. आपलं काय असणार आहे 8:3. हे काय रेशो आहे स्पीड ऑफ बोट अँड स्पीड ऑफ वॉटरचं करंट. ठीक आहे. म्हणजे आपलं तर काय असणार आहे सी असणार आहे 8:3. यामध्ये आपण थोडं इक्वेशन्स काढून ते काढलेलं आहे. ठीक आहे. इक्वेशन सेटअप केलं आहे, त्यानंतर त्याचं उत्तर निघाले. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, अ मोटर बोट फॉर स्पीड इज इन 15 किलोमीटर पर अवर in still water goes 30 km downstream and comes back in total 4 hours 30 minutes. The speed of steam is. ते काय म्हणतात, मोटर बोट आहे त्याची स्पीड 15 किलोमीटर पर अवर आहे स्टील वॉटरमध्ये आणि 30 किलोमीटर डाऊनस्ट्रीम जाते आहे. तर जेव्हा ते परत येतं ते 4 तास 30 मिनिटं लागते आहे. तर स्पीड किती असणार आहे.
ठीक आहे. VB आहे 15 किलोमीटर, डिस्टन्स आहे 30, टाइम लागणार आहे 4 तास म्हणजे 4.5. 30 डिवायडेड बाय 15 प्लस एक्स प्लस 30 डिवाइड बाय 15 मायनस एक्स इज इक्वल टू 4.5. ओके. 30 आता हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. एक्स इज इक्वल टू 15 प्लस एक्स 15 मायनस एक्स 9/2. ठीक आहे, याला सॉल्व्ह करा. 900 divided by 2 to 5 minus x square 9/2. 900 into 2, 9, 2 to 5 minus x square 1825 minus 9x square. 9x square is equal to 2 to 5. X square is equal to 25 आणि x is equal to 5. म्हणजे 5 किलोमीटर पर आवर हे जे आहे स्पीड आहे कशाची, स्ट्रीम मध्ये. ठीक आहे, मोटर बोटची. अशा पद्धतीने तुम्हाला करावं लागेल. आता तुम्हाला समजायचं दोन्ही याच्यामध्ये आपण इक्वेशन नुसार काढलेला आहे. ठीक आहे. आणि फॉर्म्युला कोणता वापरलेला आहे? फॉर्म्युला वापरलेला आहे आपण टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. आणि डाऊन स्पीड मध्ये आपण काय केलं? 15 प्लस एक्स केलं. आणि अपवर्ड स्पीड मध्ये केलं आपण 15 मायनस ए. त्याच्यामध्ये आपण काय करतो? बोट प्लस स्ट्रीम करतो आणि यामध्ये करतो बोट मायनस स्ट्रीम. ठीक आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. And in 1 hour, a boat goes 11 km per hour along the stream and 5 km per hour against the stream. The speed of the boat in still water is. Speed downstream किती म्हणताय? SD 11 km per hour. स्पीड अपस्ट्रीम म्हणताय 5 km per hour. ठीक आहे. तर आता आपल्याला काढायचं स्पीड ऑफ अ बोट इन स्टील वॉटर. D प्लस U डिवाइड बाय 2. 11 प्लस 5 डिवाइड बाय 2. 16/2 म्हणजे किती? 8 किलोमीटर पर आवर. तर स्पीड किती आहे बोटची इन स्टील वॉटर? 8 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. कधी कधी इतकं सोपं पण विचारलं जातं. अ बोट रनिंग डाऊनस्ट्रीम कव्हर्स अ डिस्टन्स ऑफ 16 किलोमीटर. जी बोट आहे ती डाऊनस्ट्रीम जाते आणि 16 किलोमीटरचा डिस्टन्स कव्हर करतात 2 तासात. वाईल फॉर कव्हरिंग द सेम डिस्टन्स अपस्ट्रीम इट टेक्स 4 आवर. आणि अपस्ट्रीम केलं तर 4 तास लागतात. व्हॉट इज द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर? स्टील वॉटर मध्ये स्पीड किती असणार आहे ते विचारतात. डाऊनस्ट्रीम 16 डिवायडेड बाय 2 आवर म्हणजे 8 किलोमीटर पर आवर. अपस्ट्रीम 16 किलोमीटर बाय 4 म्हणजे 4 किलोमीटर पर आवर. स्टील वॉटर x इज इक्वल टू D प्लस U डिवाइड बाय 2. 8 प्लस 4 डिवाइड बाय 2 म्हणजे 6 किलोमीटर पर आवर. बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 6 किलोमीटर पर आवर. ओके. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे PYQ प्रश्न पाहिलेले आहे. आय होप ते तुम्हाला अभ्यासात मदत करतील आहे. ओके एव्हरीवन, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.